वचन दिले ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मत मिळणार नाही, आम्हाला माहिती आहे. लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा. महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या 8 लाख लाडकींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. त्यातच महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफांनी लाडकीला 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र आश्वासनांची खैरात वाटताना मुश्रीफांनी अजब विधान केलंय. मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही. 2100 रुपये करण्याचं वचन दिले ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मत मिळणार नाही, आम्हाला माहिती आहे. ऐकलत? मंत्री महोदयांनी लाडकीला आश्वासन देताना थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2100 रुपये द्यायलाच हवेत असं म्हटलंय. मुश्रीफांच्या विधानामुळे लाडकी बहीण फक्त मतांसाठीच आहे का? लाडकीच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आता लाडकीलाच गुलीगत धोका देतंय का? आणि लाडकीला 2100 रुपये केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतेच मिळणार आहेत का? नंतर योजना बंद होणार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी राज्यातील लाडकीच्या मनात घर केलंय.